श्री स्वामी समर्थ डॉक्टर राखी बुधवारी काय करायचं हे सांगण्यासाठी आली आहे। आज बुधवार आहे 15 ऑक्टोबरचा आणि ह्याच्यासाठी विशेष तुम्हाला मी कालच उपाय सांगितला होता। सकाळी ब्रह्ममुहूर्तावर उठून आपल्याला मॅनिफेस्ट करायचं होतं आणि एक चेक लिहायचा होता, जो आपण आपला मॅनिफेस्ट करून तो चेक लिहून आपण आपल्या तिजोरीत किंवा आपल्या देवाऱ्यामध्ये ठेवायचा आहे। आता आजपासून तो चेक रोज तुम्ही उठायचं आहे, रोज त्याला बघायचं आहे, मॅनिफेस्ट करायचं आहे, परत फोल्ड करायचं आणि ठेवून द्यायचं आहे। त्याच्यावर जी अमाऊंट लिहिलेली आहे किंवा जी अमाऊंट आपल्याला परत मिळण्यासाठी जी तारीख लिहिलेली आहे त्या तारखेपर्यंत आपल्याला हे करायचं आहे। बघूया कुणाचं लक कसं लागतं ते, पण मॅनिफेस्ट करायला विसरू नका। आजचा दिवस आहे मॅनिफेस्टचा, त्याच्यामुळे तुम्ही अजूनही दुसरा एक उपाय सांगितला होता की तुम्हाला 10 तुमच्या इच्छा लिहायच्या आहे, जे झोपताना आपल्या उशीखाली ठेवायच्या आहेत। सकाळी उठून तुम्ही आपल्या देवाऱ्यामध्ये नेऊन त्याला ठेवायच्या आणि आपल्या मॅनिफेस्ट करायचे की ह्या 10च्या 10 जे आपल्या विश आहेत त्या कंप्लीट झाल्या पाहिजे। तर आजचा ह्या दोन्ही आपण केलेलं आहे, कारण हे ब्रह्ममुहूर्तावरच ह्या उपाय करायचे होते, हे रेमेडीज करायचे होते आणि ह्या सगळ्या झालेल्या आहे। सूर्याला जल दिलेला आहे। गणेशजींना आज बुधवार असल्यामुळे आज गणेशजींचा वार आहे, रिद्धी-सिद्धीचा वार आहे, तर गणपती बाप्पांना दुर्वा बेल दिलेला, दुर्वा फुलं वाहिलेली आहेत, रिद्धी-सिद्धींचा जप केलेला आहे, गणेशजींचा जप केला आहे, शंकराला जल अर्पण केलेला आहे, बेल फूल वाहिलेला आहे, आपला कुलस्वामिनींना हळदी कुंकू वाहिलेला आहे। आज हिरवे मूग भिजवलेले असतात, त्यांना आपण पक्ष्यांना द्यायचं आहे किंवा हिरव्या भाज्या जसं पालक आहे किंवा मुळ्याची भाजीचे पानं आहे ते तुम्ही गाईला चाऱ्यामध्ये द्या किंवा चारा द्या। आज गाईंची सेवा करा, आपला वॉशरूम सतत साफ करा, कारण बुध ग्रह हा असतो ना, तो चांगला असतो व्यवसायासाठी आणि आपण जितकी सेवा करणार त्याच्याने तो बुधग्रह आपल्याला प्रसन्न होतो। म्हणून वॉशरूम वगैरे बुधवारी आणि शनिवारी नेहमी आपण क्लीन करावं। घरामध्ये गुलाब पाण्याने लादी पुसा, चांगला गुलाब पाण्याचा आपल्या घरामध्ये शिंपडाव करा। संध्याकाळी दिवा लावा, दारामध्ये तुळशीच्या इथे दिवा लावा, तुपाचा देवाऱ्यामध्ये तुपाचा दिवा लावा। गणेशजींना हिरवी इलायची किंवा हिरवी इलायची असलेलं शिरा आहे, गोडधोड काहीतरी बनवा आणि त्याच्यामध्ये हिरवी इलायची अर्पण टाका आणि आपण सगळ्यांनी प्रसाद म्हणून किंवा गोडधोड म्हणून ते खायचं आहे। अशा प्रकारे आजचा दिवस साजरा करायचा आहे। बऱ्याचशा गोष्टी आहेत, कारण आता आपला पूर्ण पडाव सगळं दृष्टी लागलेली आहे आपल्या येत्या 2 दिवसाच्या दिवाळीला, धनतेरस आहे त्यातला, आणि त्याच्यासाठी आपली सगळी तयारी आली। फराळ बनवायचा आहे, घराची साफसफाई झालीच असेल, त्याचप्रमाणे शॉपिंग करायचं आहे, लोकांना गिफ्ट म्हणून देण्यासाठी वस्तू घ्यायच्या आहे किंवा मिठाई घ्यायच्या आहे, सगळ्यांची लिस्ट करा। आता हार्डली 2 दिवस राहिलेले आहेत। गुरुवार, शुक्रवार आणि शनिवारीपासून आपली धनतेरस चालू होते, त्याच्यामुळे तुम्हाला खूप खूप ऑल द बेस्ट, शुभेच्छा की तुमच्या सगळ्या मनोकामना आजच्या मॅनिफेस्टेशनमध्ये पूर्ण होतील। श्री स्वामी समर्थ।